हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. सो डेली करंट अफेअर्स 19 नोव्हेंबर 2022 आजच्या दिवशीच्या महत्त्वाच्या काही बातम्या आपण आज डिस्कस करू. प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आपण बघतोय की ही बातमी आपल्याला दिसते, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कॉम्बॅटिंग और ऑन टेरर फायनान्सिंग. सो इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आहे ऑन टेरर फायनान्सिंग त्याबद्दल आपण सगळ्यात पहिले काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करू. सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेलं आहे की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज टॉकिंग अबाउट हाऊ देअर इज परसेप्शन ऑफ टेररिझम इन डिफरंट कंट्रीज. आणि त्यामध्ये मग काही ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, असं इनडायरेक्टली बाय टॉकिंग अबाउट दी कंट्रीज लाईक पाकिस्तान अँड चायना, बिकॉज या दोन्ही कंट्रीज या मीटिंगला प्रेझेंट नव्हत्या. आणि तिथे न्यू दिल्लीमध्ये ही झालेली जी मीटिंग आहे सो त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या गोष्टी चर्चेमध्ये आलेल्या होत्या. नाऊ वेन सच काइंड ऑफ थिंग्स आर इन न्यूज, तर एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळते की आपण काही ऑफिशियल सोर्सेसला रिव्हिजिट करू शकतो. आणि इन दॅट वे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन ARC, नॉर्मली एथिक्ससाठी आपण जो ARC रिपोर्ट वाचतो, तर ARCचा अजून एक रिपोर्ट आहे. दिस इज 8th रिपोर्ट इन सेकंड ARC, ज्याचं नावच होतं कॉम्बॅटिंग टेररिझम. सो लेट्स सी सम ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स दॅट आर गिवन इन दॅट रिपोर्ट, सो दॅट आपल्याला या टॉपिकशी रिलेटेड काही एक ऑफिशियल सोर्समधून रिलिव्हंट गोष्टी इथे मिळू शकतील. सो फर्स्ट लेट्स टॉक अबाउट दिस सेकंड ARC कॉम्बॅटिंग टेररिझम 8th रिपोर्ट. हा 8वा रिपोर्ट आहे जो महत्त्वाचा रिपोर्ट इथे आपल्याला बघायला मिळू शकतो. तर काही महत्त्वाचे मुद्दे या रिपोर्टमधले जर आपण बघितले तर सगळ्यात पहिली जी गोष्ट त्यांनी दिलेली आहे की टेररिझम म्हणजे काय, व्हॉट इज टेररिझम. तर आपण बघितलं की वर्ल्ड वाईड लेवलवरती अशी कोणतीही युनिफॉर्मली ॲक्सेप्टेड डेफिनेशन आपल्याला दिसत नाही की टेररिझमचा अर्थ काय होतो. बट इन ARC दे हॅव गिवन सम डिफरंट ऑर्गनायझेशन्स अँड देअर डेफिनेशन ऑफ टेररिझम. आणि त्यामधून आपण आपल्याला आन्सर रायटिंगसाठी कसं महत्त्वाचं हे राहू शकतं त्याबद्दल काही बेसिक गोष्टी डिस्कस करू. दो ह्या ज्या डेफिनेशन्स या रिपोर्टमध्ये दिलेल्या होत्या त्या खूप लेंदी डेफिनेशन्स आहेत, बट ॲटलिस्ट त्या डेफिनेशन्समधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पिक करून आपल्या आन्सरमध्ये यूज करू शकतो. सो लेट्स टॉक अबाउट सम ऑफ द इम्पॉर्टंट डेफिनेशन्स दॅट आर गिवन. आता जेव्हा टेररिझमबद्दल आपण बोलतोय तर सगळ्यात महत्त्वाची ऑर्गनायझेशन जी आहे युनायटेड नेशन्स, सो त्यांनी एक्झॅक्टली याची डेफिनेशन कशी सांगितलेली आहे. आता युनायटेड नेशनची ही ॲकॅडेमिक कन्सेन्सस डेफिनेशन आहे, त्याला त्यांनी ॲकॅडेमिक कन्सेन्सस डेफिनेशन म्हटलेलं आहे, विच वॉज गिवन बाय ॲलेक्स स्मिथ. सो ॲलेक्स स्मिथ यांनी दिलेली डेफिनेशन काय सांगते, तर सगळ्यात पहिले टेररिझमला त्यांनी काय म्हटलेलं आहे, दिस इज एन्झायटी इन्स्पायरिंग मेथड, की लोकांना एन्झायटी देणारी ही गोष्ट आहे. सो एन्झायटी इन्स्पायरिंग मेथड ऑफ रिपीटेड व्हायलंट ॲक्शन विच आर एम्प्लॉईड बाय सेमी क्लॅन्डेस्टाईन इंडिव्हिज्युअल्स. सेमी क्लॅन्डेस्टाईन इंडिव्हिज्युअल, क्लॅन्डेस्टाईनचा अर्थ आपण काय म्हणतो की दोज हू आर नॉट ओपनली कमिंग फॉरवर्ड. सो सेमी क्लॅन्डेस्टाईन अशा प्रकारचे ते इंडिव्हिज्युअल्स आहेत. इट कॅन बी अ सिंगल पर्सन, इट कॅन बी अ ग्रुप, और इवन इट कॅन बी स्टेट ॲक्टर्स, ज्याबद्दल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया त्या मीटिंगमध्ये बोलत होते. आणि इथे जर आपण बघितलं तर हे का बरं होतं, तर बिकॉज ऑफ दिस इडिओसिंक्रॅटिक बिहेवियर. इडिओसिंक्रॅटिक बिहेवियर म्हणजे आपण म्हणतो की अ काइंड ऑफ अनयुज्युअल बिहेवियर ऑफ एनी पर्टिक्युलर पर्सन, ग्रुप और स्टेट ॲक्टर. सो इडिओसिंक्रॅटिक, क्रिमिनल और पॉलिटिकल रिझन्स या वेगवेगळ्या कारणांसाठी अशा प्रकारचे ॲक्ट्स केले जाऊ शकतात. वेअर बाय इन कॉन्ट्रास्ट टू असॅसिनेशन, असॅसिनेशनमध्ये आपण काय बघतो की अ पर्सन हु इज बिंग अटॅक्ड इज द मेन टार्गेट. बट टेररिझममध्ये दरवेळेस असं नाही राहणार की एखाद्या ग्रुपवरती जर अटॅक केला तर तो ग्रुप टार्गेट होता असं दरवेळेस नाही राहणार. मे बी बाय अटॅकिंग वन ग्रुप द टेररिस्ट आर ट्राईंग टू गिव्ह सम काइंड ऑफ मेसेज टू द गव्हर्नमेंट. आणि तशा प्रकारे इथे आपण बघतो की इन कॉन्ट्रास्ट टू असॅसिनेशन द डायरेक्ट टार्गेट्स ऑफ व्हायलन्स आर नॉट द मेन टार्गेट्स. आणि यामधून आपल्याला ॲटलिस्ट हे पूर्ण जे लिहिलेलं आहे ते जरी आपल्याला लक्षात नाही राहिलं, लिहिताना पाठ नाही झालेलं आहे, बट तरी आपण बघू शकतो की एक आयडिया तरी आपल्याला मिळते की टेररिझम म्हणजे काय आहे. बिकॉज देर आर अ लॉट ऑफ थिंग्स गोईंग ऑन अराउंड दिस टॉपिक
आणि त्यामध्ये आपण बघतो की काही ठिकाणी अशा प्रकारचे क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न होतो, लाईक गुड टेररिझम, बॅड टेररिझम, आणि त्यामध्ये आपल्याला हे ऑफिशियल सोर्स कामात येऊ शकतील. सो दी इमिजिएट विक्टिम, पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे, दी इमिजिएट ह्युमन विक्टिम्स ऑफ व्हायलन्स आर जनरली चोजन रँडमली. असं नाही आहे की प्री डिसाइडेड आहे. दीज आर जनरली चोजन रँडमली टार्गेट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्यांना बघितलं जाते, किंवा सिलेक्टिव्हली पण काही लोकांना सिलेक्ट केलं जाऊ शकते की या ग्रुपवरती अटॅक करायचा आहे. रिप्रेझेंटेटिव्ह व सिम्बॉलिक टार्गेट्स ज्याला म्हटलेले, फ्रॉम अ टार्गेट पॉप्युलेशन अँड सर्व ॲज अ मेसेज जनरेटर्स देन, की जे विक्टिम्स आहेत ते मेसेज जनरेटर्स म्हणून सर्व करतील, असं या डेफिनेशनमध्ये त्यांनी सांगितलं की टेररिझमला इलॅबोरेट करून ते सांगतात. नाव नेक्स्ट दे आर टॉकिंग अबाउट, हे युएनचीच डेफिनेशनचा पूर्ण हा भाग आहे, दॅट थ्रेट अँड व्हायलन्स बेस्ड कम्युनिकेशन प्रोसेसेस बिटवीन ऑर्गनायझेशन्स, विक्टिम्स अँड मेन टार्गेट्स आर यूज्ड टू मॅन्युप्युलेट, इथे शब्द आलेला मॅन्युप्युलेट, are used to manipulate the main targets or audiences, turning it into a target of terror, a target of demands also. Many times it happens that terrorism is used as the means of fulfilling the demands of the terrorist organization. किंवा असंही होऊ शकते की एखाद्या ऑर्गनायझेशनकडे एखाद्या सरकारचं लक्ष जावं, अटेन्शन मिळावं त्या ऑर्गनायझेशनला, म्हणून पण काही ॲक्टिव्हिटीज केल्या जाऊ शकतात. दिस विल डिपेंड ऑन द काइंड ऑफ ऑर्गनायझेशन दॅट इज डुईंग दिस. इट इज डिपेंडिंग ऑन वेदर इंटिमिडेशन, कोअर्शन, फोर्सफुलनेसचा यूज केला जातो किंवा एक प्रपोगंडा स्प्रेड केला जातो. एक्झॅक्टली त्या ऑर्गनायझेशनच्या अजेंडावरती काय आपल्याला बघायला मिळतं आहे त्यावरून ह्या टेररिस्ट ॲक्टचं नेचर जे आहे ते चेंज होऊ शकते. So this is the long definition that is given by United Nations, आणि युनायटेड नेशन्सची ही जी डेफिनेशन आहे याला शॉर्ट फॉर्ममध्ये पण, आता हे ARCच्या रिपोर्टमधलं आहे सगळं, पण या डेफिनेशनला शॉर्ट फॉर्ममध्ये पण त्यांनी खाली मेन्शन केलेलं होतं, विच वॉज गिवन बाय द सेम पर्सन ॲलेक्स स्मिथ. सो दिस डेफिनेशन इन शॉर्ट प्रपोज्ड बाय स्मिथ टू द युनायटेड नेशन्स क्राईम ब्रांच 1992 मध्ये ही डेफिनेशन दिलेली होती की ॲक्ट ऑफ टेररिझम equal to the peacetime equivalent of war crime. जे वॉर टाईममध्ये जे क्राईम्स होत आहेत त्याचा पीस टाईम इक्विव्हॅलंट म्हणजे ॲक्ट ऑफ टेररिझम. म्हणजे टेररिझम जेव्हा आपण बघतोय, इट इज नॉट लाईक द कंट्री इज इन वॉर विथ द अदर कंट्री, बट इथे आपल्याला बघायला मिळतंय की ॲक्ट ऑफ टेररिझम इज नथिंग बट द पीस टाईम इक्विव्हॅलंट ऑफ वॉर क्राईम. So this is one definition which is given by United Nations. Answers मध्ये अशा प्रकारची डेफिनेशन आपल्याला यूज करता येऊ शकते by quoting United Nations. Now, before formation of United Nations, there was this League of Nations, जे वर्ल्ड वॉर 2च्या आधी आपण बघतोय, अँड आफ्टर दी वर्ल्ड वॉर 1. सो लीग ऑफ नेशन्सनी ह्या टेररिझमला कसं डिस्क्राईब केलेलं होतं. So in 1937 they have given this definition. It described terrorism as all the criminal acts directed against a state and intended or calculated to create a state of terror. So अशा ॲक्टिव्हिटीज ज्या अशा प्रकारे डिझाईन झालेल्या आहेत टू क्रिएट अ स्टेट ऑफ टेरर इन द माइंड्स ऑफ पर्टिक्युलर पर्सन और अ ग्रुप ऑफ पर्सन और इन जनरल पब्लिक. हे सिम्पल वेमध्ये लीग ऑफ नेशन्सनी डेफिनेशन दिलेली होती. नाऊ वेन यू टॉक अबाउट इंडियाज फ्रेमवर्क, इंडियामध्ये जे टेररिझमला कॉम्बॅट करण्यासाठी जे फ्रेमवर्क डिझाईन झालेलं आहे त्यामध्ये आपण प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्ट बघतो 2002चा. So Prevention of Terrorism Act 2002, and in that they have given the definition of the terrorist act. Exactly terrorist activity काय असते. So as per the new definition, the offense of terrorist act required as the first and foremost ingredient. कोणत्याही टेररिस्ट ॲक्टमध्ये काय एक्झॅक्टली असलं पाहिजे ज्यामुळे त्याला टेररिस्ट ॲक्ट म्हणलं जातं. सो काय इन्ग्रेडियंट आहे, द इंटेंट टू थ्रेटन द युनिटी, इंटिग्रिटी, सिक्युरिटी और सोव्हरेनिटी ऑफ इंडिया. अशी कोणतीही ॲक्टिव्हिटी ज्यामुळे
इंडियाची युनिटी, इंटिग्रिटी, सिक्युरिटी किंवा सॉव्हरेंटीला धोका तिथे क्रिएट होतोय, और इट इज दी स्ट्राईक ऑफ टेरर ऑन दी पीपल ऑफ इंडिया. सो अशा प्रकारची जर ॲक्टिव्हिटी असेल तर त्याला आपण टेररिस्ट ॲक्टिव्हिटी म्हणतो. दिस इज द डेफिनेशन विच इज गिवन इन प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्ट 2002. आता पुढे अजून त्यांनी एक लाईन जी ॲड केलेली होती, ऑल दिस इज कंटेंट फ्रॉम द ऑफिशियल ARC रिपोर्ट. So raising funds for the purpose of terrorism was included in the definition of terrorist act. then की जर टेररिझमसाठी फंड्स रेज केले जात आहेत देन दॅट इज ऑल्सो अ टेररिस्ट ॲक्ट. आणि आजच्या न्यूजपेपरमध्ये जर आपण बघितलं तर प्राईम मिनिस्टर वॉज टॉकिंग अबाउट दिस ऑल्सो, की मोस्टली हे जे फंडिंग जे दिलं जातं आहे टेररिझमला, ते फंडिंग जे आहे टेरर फायनान्सिंगवरतीच मीटिंग होती, ती फंडिंग जे आहे ते मोस्टली या स्टेट ॲक्टर्सकडूनच दिलं जातं आहे, गव्हर्नमेंटच्या थ्रूच हे फंडिंग होतं आहे असंही म्हटलेलं आहे, वेगवेगळ्या देशांच्या गव्हर्नमेंटच्या थ्रू. सो प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ॲक्ट 2002 त्यामध्ये अशा प्रकारचे एक डेफिनेशन त्यांनी दिलेली आहे. नाव या सगळ्या इश्यूजवरती मग ARCनी काय रिकमेंड तिथे केलेलं आहे, बिकॉज दीज रिकमेंडेशन्स विल बी इम्पॉर्टंट इन रायटिंग दी आन्सर. सो ARC रिकमेंडेशन्समध्ये सगळ्यात पहिले तर हे म्हटलं जातं की आपल्याकडे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लीगल फ्रेमवर्क असणं गरजेचं आहे. दो वी आर हॅव्हिंग व्हेरियस काइंड ऑफ लॉज लाईक प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट, then unlawful activity prevention act, but still we need to have a comprehensive kind of legal framework जे पहिलं रिकमेंडेशन ARCने केलेलं आहे. मग त्यामध्ये ते काय म्हणतात, दॅट अ कॉम्प्रिहेन्सिव्ह अँड इफेक्टिव्ह लीगल फ्रेमवर्क to deal with all aspects of terrorism. They are talking about all aspects of terrorism, कारण terrorism is also evolving kind of thing, cyber terrorism, bioterrorism. So in that way all aspects of terrorism अशा प्रकारचं एक लीगल फ्रेमवर्क एनॅक्ट करण्याची गरज आहे. The law should have adequate safeguards to prevent its misuse. The legal provisions to deal with terrorism could be incorporated in a separate chapter in the National Security Act 1980. असं एक रिकमेंडेशन ARCनी केलेलं होतं. सेकंड रिकमेंडेशन टॉक्स अबाउट दी फायनान्सिंग, जे आता सध्याच्या केसमध्ये जास्त रिलिव्हंट आपण बघतोय, की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट PMLA, which can be a tool to curb the terror financing. So prevention of money laundering act may be suitably amended at an early date to expand the list of offenses that are included in the scope of this act. की जेणेकरून जे नव्या प्रकारचे टेरर ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायला मिळत आहेत, सायबर टेररिझम फॉर एक्झाम्पल, सो त्याला कर्ब करण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टला पण आपण एक्सपांड करण्याची गरज आहे, असं या रिकमेंडेशनमध्ये सांगितलेलं आहे. देन थर्ड रिकमेंडेशन इज अबाउट अगेन टेरर फायनान्सिंग, दॅट फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रिपोर्टिंग रेजिम अंडर दी फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट. सो FIU नावाची जी ऑर्गनायझेशन आहे, प्रिलिम्समध्ये याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडिया, FIUIND, सो इट मे बी एक्सटेंडेड टू कव्हर दी हाय रिस्क सेक्टर्स सच ॲज रिअल इस्टेट. की हे जे रेजिम आहे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन रिपोर्टिंग रेजिम, हे अजून जास्त हाय रिस्क सेक्टर्स जे आहेत जसं की रिअल इस्टेट, ह्यामध्ये आपण एक्सटेंड याला केलं पाहिजे, असं एक रिकमेंडेशन त्यांनी केलं आहे. अँड देर इज ऑल्सो नीड टू स्ट्रेंथन द कॅपॅसिटी ऑफ FIU इंडिया टू एनेबल टू मीट एनी फ्युचर थ्रेट और एनी फ्युचर चॅलेंज. सो दिस इज वन ऑफ द रिकमेंडेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. सो हे 3 रिकमेंडेशन्स आपल्याला या रिलेटेड बघायला मिळतात. ऑल दिस डेटा दॅट वी हॅव डिस्कस्ड इट इज फ्रॉम 8th रिपोर्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, आणि त्याचं टायटल होतं कॉम्बॅटिंग टेररिझम. नाव लेट्स टॉक अबाउट दी सेकंड न्यूज ऑफ टुडेज न्यूजपेपर. सो सेकंड न्यूज इज टॉकिंग अबाउट वन ऑफ दी फ्रूट विच इज बेसिकली अ फ्रूट ऑफ बॅम्बू ट्री. आता जेव्हा आपण बांबूबद्दल बोलतोय, सडनली द थिंग दॅट कम टू अवर माइंड इज नॉर्थ ईस्ट इंडिया, बिकॉज दॅट इज द प्राईम एरिया. सो बातमी काय होती, स्वीट अँड सोअर बांबू स्पेसी, ज्याचं नाव होतं मेलोकॅन्ना बॅसिफेरा. सो हे जे स्पेसी आहे, सो बॅम्बू फ्रूट आर ट्रिगरिंग रॅट बूम ऑर फॅमिन.
अशा प्रकारची एक बातमी आज आजच्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळेल. दिस इज फ्रॉम द हिंदू. हे आता इथे फोटो दिसतोय आपल्याला, हे फ्रूट्स आहेत, हे फ्रूट्स आहेत, हे बॅम्बूचे हे फ्रूट्स आहेत या पर्टिक्युलर स्पेसीचे. हा एक प्रकारे ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये ग्रो होणारा बॅम्बू स्पेसी आहे, ज्याचं नाव आहे मेलोकॅन्ना बॅसिफेरा. मग एक्झॅक्टली याबद्दल काय रिसर्च सुरू आहे? आता काही गोष्टी आपण इथे बघू शकतो की हे जे बॅम्बू ट्री आहे याला दर 48 वर्षानंतर फ्लावर्स येतात. दिस इज वन पार्ट. देन ह्याचे जे फ्रूट्स आहेत ह्याचे पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ज्यामुळे ह्या एरियामध्ये फॅमाइन्स येऊ शकतात. आता हे एक 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 आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे, बिकॉज हाऊ दिस फ्रूट कॅन लीड टू फॅमाइन्स. मग आता इथे जर आपण बघितलं तर हे जे फ्रूट्स आहेत, आता रिसर्च सुरू होता मागच्या 10-12 वर्षापासून रिसर्च यावरती सुरू आहे की ज्यामध्ये हे फ्रूट्स एक्झॅक्टली त्या भागामध्ये जे रॅट्स आहेत त्यांना का आवडतात. बिकॉज व्हॉट इज हॅपनिंग हिअर, हे जे फ्रूट्स आहेत हे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रॅट्स त्या भागामध्ये जमा होतात अँड दे आर फीडिंग एक्सटेन्सिव्हली ऑन दीज फ्रूट्स. आणि एकदा त्या भागामधले फ्रूट्स संपले, कारण फ्रूट्स लिमिटेड असणार, सो एकदा या भागामधले फ्रूट्स संपले की दे आर फीडिंग ऑन दी अदर स्टँडिंग क्रॉप्स इन दॅट एरिया. आणि असं करत करत पूर्ण त्या भागामधले क्रॉप्स जे आहेत ते रॅट्स डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे एक तर काय होते, बॅम्बूची पूर्ण डेथ होतीये बिकॉज दिस इज कम्प्लिटली डिस्ट्रॉयड बाय दी रॅट्स. ॲट दी सेम टाइम रॅट बूम तिथे आपल्याला बघायला मिळते की उंदरांच्या पॉप्युलेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. ऑल्सो सिन्स दी फूड इज बिंग डिस्ट्रॉयड हिअर, त्यामुळे आपण बघतोय की तिथे फॅमाइन लाईक कंडिशन पण तयार होती. मग हे एक्झॅक्टली का होत आहे, तर त्यामध्ये रिसर्चर्सनी इथे जे कन्क्लुजन काढलेलं आहे की हे जे फ्रूट आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुगर कंटेंट आहे. दिस इज लेस ऑन प्रोटीन बट हाय ऑन शुगर कंटेंट काइंड ऑफ फ्रूट, की ज्यामुळे हे रॅट्स जे आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात फीड करतात. So let's see some basic things. Melocanna bacifera. It is a tropical bamboo species. It is a tropical bamboo species. Long fascinated researchers for its association with the occurrence of bamboo death, rat floods and famines. Bamboo death, rat floods and famines, and we are talking about Northeast India. Basically हा अशा प्रकारचा जो बांबू स्पेसी आहे हा आपल्याला नॉर्थ ईस्ट इंडिया आणि म्यानमार या भागामध्ये बघायला मिळतं. नाव रिसर्चर्सनी याबद्दल जे एक स्वतःचं कन्क्लुजन जे मांडलेलं आहे, दे हॅव डिटेक्टेड अ कोरिलेशन बिटवीन द शुगर कंटेंट इन द फ्रूट ऑफ दिस मेलोकॅन्ना बॅसिफेरा, फ्रूटमध्ये जे शुगर कंटेंट आहे, अँड द फ्रेन्झीड फीडिंग अँड द पॉप्युलेशन बूम इन रॅट्स. या दोघांमध्ये जे रिलेशन आहे की रॅट्सची पॉप्युलेशन एवढी का बरं वाढती आहे आणि त्या रिलेटेड शुगर कंटेंटचं यामध्ये काय एक्झॅक्टली रिलेशन आहे. आणि त्या न्यूजपेपरमध्ये मग त्यांनी एक शब्द पण दिलेला होता जो प्रिलिम्ससाठी महत्त्वाचा राहील, बिकॉज दिस इज हॅपनिंग ड्युरिंग मौतम. मौतम म्हणजे काय, तर दिस इज दी सायक्लिकल मास बॅम्बू फ्लावरिंग विच ऑकर्स वन्स इन 48 years. आणि मग त्यावेळेस आपण बघतोय की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये रॅट्सची पॉप्युलेशन वाढती आहे, ॲट दी सेम टाइम बॅम्बूची डेथ होते. सो दिस इज वन वर्ड जो प्रिलिम्समध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. नाउ फर्दर टॉकिंग अबाउट दिस मेलोकॅन्ना बॅसिफेरा, इट इज कॉल्ड ॲज मुली. मुली इन नॉर्थ ईस्ट इंडिया याला मुली म्हणतात, मुली. आणि हे जे क्रॉप आहे दिस इज द लार्जेस्ट फ्रूट प्रोड्युसिंग बांबू, largest fruit producing bamboo, and this is native to India Myanmar region. इंडिया म्यानमारच्या भागामध्ये हे नेटिव्ह क्रॉप आहे. ड्युरिंग इट्स ग्रेगॅरियस फ्लॉवरिंग, जे मास लेवलवरती जे फ्लॉवरिंग होते, बॅम्बू प्रोड्युसेस लार्ज फ्रूट्स. जेव्हा इथे फ्लॉवरिंग होते त्यावेळेस हे फ्रूट्स प्रोड्यूस करते विच ड्रॉ ॲनिमल व्हिजिटर्स ऑर प्रिडेटर्स. आणि यामध्ये आपण बघतोय की जे ब्लॅक रॅट्स आहेत, black rats, they greatly relish on the kind of fleshy and berry like fruits that this bamboo is having. And during this period ते मोठ्या प्रमाणामध्ये rats grow होत आहेत because of feeding on these fruits, and during this they are largely feeding, they are multiplying rapidly also, कारण त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होते. And this kind of phenomena where the rats are multiplying rapidly
या फिनॉमिनाला रॅट फ्लड म्हटलं जाते. अँड वन्स दी फ्रुट्स आर गोन, कारण तिथे त्यांचं फूड जे आहे ते एका पर्टिक्युलर टाईमसाठीच आपण बघतो, बट एकदा ते फ्रुट्स गेले त्यानंतर उरलेले जे स्टँडिंग क्रॉप्स आहेत त्यावरती ते फीड करणं चालू करतात. बिकॉज रॅट्स विल नीड सम काइंड ऑफ फूड, तर ते स्टँडिंग क्रॉप्सला त्यांचं टार्गेट बनवत आहेत. अँड इट कॉज फॅमाइन्स दॅट हॅव क्लेम्ड थाउजंड्स ऑफ ह्युमन लाईव्स देट. So this is the kind of particular phenomena that you can see in the northeast India. Now the predation, मग हे जे अल्टिमेटली कन्क्लुजन जे आलेलं आहे की हे जे प्रिडेशन जे होतं इट इज मेनली ड्यू टू हाय कंटेंट ऑफ शुगर दॅट दीज फ्रुट्स इज हॅविंग. सो ही एक दुसरी बातमी होती जे बायोडायव्हर्सिटी सेक्शनमध्ये आपण बघू शकतो. नाउ लेट्स टॉक अबाउट दी थर्ड अँड लास्ट न्यूज ऑफ दिस सेक्शन, दॅट इज अबाउट दी पॉलिटी. आजच्या न्यूजपेपरमध्ये एक एडिटोरियल आलेलं आहे. एडिटोरियल इज अबाउट गव्हर्नर. केरळामध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे गव्हर्नरच्या रोल्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे कन्सर्न्स आपण बघतोय. वी आर नॉट इंटरेस्टेड इन गोईंग इन टू दॅट पॉलिटिक्स नाव, बट लेट्स सी सम बेसिक थिंग्स अबाउट दी पोझिशन ऑफ गव्हर्नर. टायटल होतं आजच्या आर्टिकलचं त्या, द गव्हर्नर इज अंडर द कॉन्स्टिट्यूशन नॉट अबव्ह इट. आणि मग त्यामध्ये ही बातमी का बरं आपण हे वाचतोय, तर ड्यू टू दी कन्सर्न्स रिगार्डिंग दी रोल ऑफ गव्हर्नर इन वेरियस स्टेट्स लाईक केरला. आता सगळ्यात पहिले तर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आपल्याला काय बघायला मिळतात. मोस्टली आपण हे वाचलेलं असतं, बट बाय टेकिंग दी कॉन्टेक्स्ट ऑफ दी न्यूज लेट्स रिव्हिजिट दीज थिंग्स. सो कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत. सगळ्यात पहिले तर आपल्याला आर्टिकल्स माहिती पाहिजे जे प्रिलिम्समध्ये MPSC UPSC दोन्ही प्रिलिम्समध्ये आपल्याला हे कामात येऊ शकते. की सगळ्यात पहिले आपण जर बघितलं आर्टिकल 153 विच प्रोव्हाइड्स फॉर ईच स्टेट देर शुड बी अ गव्हर्नर. इट प्रोव्हाइड्स अ गव्हर्नर फॉर ईच स्टेट. सो आर्टिकल 153 मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि पुढे मग 154 पुढचंच आर्टिकल आहे 154, त्यामध्ये गव्हर्नरच्या पॉवर्सबद्दल बोललं गेलेलं आहे. दॅट एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट शॅल बी वेस्टेड इन दी गव्हर्नर. And it shall be, bracket मध्ये त्यांनी लिहिलं आहे, it shall be exercised by him or her directly or through officers subordinate to him in accordance with this constitution. पण इथे त्यांनी म्हणलेलं आहे की ज्या पॉवर्स एक्सरसाइज होत आहेत दॅट पॉवर शुड बी एक्सरसाइज्ड इन अकॉर्डन्स विथ द कॉन्स्टिट्यूशन. दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट ज्यावरती हे पूर्ण आर्टिकल बेस्ड होतं. नाउ हाऊ एव्हर आर्टिकल 154 क्लॉज 2 सब क्लॉज A. 154 मध्ये तर हे सांगितलेलं आहे, बट विदिन दॅट 154 क्लॉज 2 सब क्लॉज A इट प्रोहिबिट्स द गव्हर्नर फ्रॉम एक्सरसाइजिंग एनी फंक्शन कॉन्फर्ड बाय एक्झिस्टिंग लॉ ऑन एनी अदर ऑथॉरिटी. ही एक्झिक्युटिव्ह आपण म्हणतो की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सवरती जर एखादं काही फंक्शन कॉन्फर केलेलं आहे बाय द कॉन्स्टिट्यूशन, तर त्या फंक्शनला गव्हर्नर एक्सरसाइज नाही करू शकणार. अँड दॅट इज गिवन इन आर्टिकल 154 क्लॉज 2 सब क्लॉज A. फर्दर when you talk about the next article related to governor, article 163 आपण बघू 163, because in article 163 it provides that there shall be council of ministers. There shall be council of ministers including the chief minister at the head to aid and advise governor. Yes, we talk about the discretionary powers that governor is having, but still council of minister is having its role to play, except insofar as he is by or under this constitution required to exercise his function or any of them in his discretion. जे आपण म्हणतो गव्हर्नरला डिस्क्रिशनरी पॉवर आहे, बट these are the exceptional kind of situations. So governor need to take the aid and advice of council of ministers headed by chief minister. So इथपर्यंत constitutional provisions बद्दल त्या आर्टिकल मध्ये ते बोलत होते. Now they are talking about the position of Supreme Court in this regard. So Supreme Courtने याबद्दल काय म्हणलेलं आहे, there is one case जी आपण आन्सर मध्ये कोट करू शकता, शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. दिस वॉज द केस इन 1974. आणि यामध्ये कोर्टाने काय म्हणलेलं आहे, दिस वॉज अ लेंदी काइंड ऑफ जजमेंट, बट त्याचा एक क्रक्स जर आपण बघितला, द कोर्ट सेड एक्सेप्ट अंडर इमर्जन्सी सिच्युएशन्स in all other matters where the governor acts in his discretion,
जरी आपण म्हटले की गव्हर्नरला डिस्क्रिशनरी पॉवर आहे, बट इन दॅट केस ऑल्सो डिस्क्रिशनमध्येही आपण बघतोय की ही विल ॲक्ट इन हार्मनी विथ हिज काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. आणि असं का बरं आपण बोलतोय? बिकॉज कॉन्स्टिट्यूशन डज नॉट एम ॲट प्रोव्हाइडिंग अ पॅरलल ॲडमिनिस्ट्रेशन, की गव्हर्नरचं वेगळंच काहीतरी काम चालू आहे, देन चीफ मिनिस्टरचं वेगळं काही काम चालू आहे. सो असं आपल्याला एक्सपेक्टेड नाही आहे. वी आर नॉट टॉकिंग अबाउट पॅरलल ॲडमिनिस्ट्रेशन हिअर. सो दिस वॉज दी जजमेंट. केसचं नाव होतं शमशेर सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1974. नाव in Constitutional Assembly debates also, they were talking about this. Constitutional Assembly debate, Professor K.T. Shah, member of Constituent Assembly, said that the Constitution should make it imperative. The Constitution should make it imperative upon the governor that the power that the governor is having, it should be used in accordance with the Constitution and the law only. That is to say, on the advice of his ministers as provided for in the subsequent clauses of the Constitution. But गव्हर्नरनी कधीही मिनिस्टर्सच्या ॲडवाईसच्या बाहेर जाऊन डिसिजन्स नाही घेतले पाहिजे. दॅट वॉज दी मेन पॉईंट दॅट के.टी. शाह वॉज टॉकिंग अबाउट. अँड इन दिस वे देर आर मल्टिपल रेफरन्सेस गिवन इन दॅट आर्टिकल. तर त्यामधले काही रेफरन्सेस आपण इथे बघितले आणि यावरून एक कन्क्लुजन जे निघतं आहे दॅट the role and responsibility of governor need to be properly examined and it should be upheld in order to ensure the dignity of this post. At the same time, we can also talk in other way that governor also need to follow, or governor also need to use his or her powers in accordance with the Constitution, in accordance with the framework that the Constitution has provided regarding governor. So इथपर्यंत आपण या 3 बातम्या ज्या बघितल्या, ज्या आजच्या न्यूजपेपरमध्ये आपल्याला ठळकपणे बघायला मिळाल्या, आणि आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये आपण अशाच काही बातम्या घेऊन पुन्हा भेटू. थँक्यू. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भगीरथ IAS अकॅडमी.